गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय याच्यावरील जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. आणि टोटल गाईच्या जाती, म्हशीच्या जाती, कुक्कुटपालन, शेळीच्या जाती, चारा पिके हे सर्व याच्यात कव्हर करणार आहोत. मेंढ्यांच्या जाती, चारा पिके, दुग्ध व्यवसाय हे सर्व आज आपण कव्हर करणार आहे. दुग्ध पदार्थ वगैरे सर्व A to Z माहिती एक लेक्चर बघितलं की सर्व तुम्हाला तुमची माहिती पशुसंवर्धन विभागाची कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यामुळे नक्की बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी, आणि लाईक शेअर करा मित्रांना. चला तर बघूया. बघा तर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय. पशुधनाबाबत भारत हा जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर पशुधनाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर प्रथम क्रमांक आहे. लक्षात ठेवा. जगातील गायीच्या एकूण संख्येच्या 15% आणि म्हशीच्या संख्येच्या 55% आणि दोन्ही मिळून 28% संख्या भारतात आहे. तर बघा एकूण संख्या किती आहे भारतात. जगातील गायीच्या एकूण संख्येच्या 15% आणि म्हशीच्या संख्येच्या एकूण 55% आणि अशी दोन्ही मिळून 28% संख्या भारतात आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट माहिती आहे. तर सर्व मिळून 28% गायीच्या, म्हशीच्या भारतात आहे. जगातील गायीच्या एकूण संख्येच्या 15% आणि म्हशीच्या संख्येच्या एकूण 55% आणि दोन्ही मिळून असे 28% संख्या ही भारतात आहे. गाई आणि म्हशी यांचे भारतातील प्रमाण शंभरास 39 इतके आहे. तर किती आहे प्रमाण? शंभरास 39 इतके आहे. शेळ्यांच्या संख्येत जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. शेळ्यांच्या संख्येत भारताचा हा जगात प्रथम क्रमांक लागतो. लक्षात ठेवा. जगाच्या संख्येच्या एकूण 19% शेळ्या भारतात आहे. मेंढ्यांच्या जागतिक संख्येच्या 85% मेंढ्या भारतात आहे. जागतिक संख्येच्या, तर जगाच्या संख्येच्या एकूण 15% शेळ्या व मेंढ्या भारतात आहेत. शेतीच्या उत्पन्नात 26.4% आणि राष्ट्रीय उत्पन्नात 36% पशुधनाचा वाटा आहे. तर किती टक्के आहे पशुधनाचा वाटा? शेतीच्या उत्पन्नात 26.4%, राष्ट्रीय उत्पन्नात 36% असा पशुधनाचा वाटा आहे. पशुपालन व्यवसायाचा वार्षिक वाढीचा वेग 6.2%, तर शेतीचा 3.42% इतका आहे. लक्षात ठेवा. देशात उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त पशुधन आहे. तर कोणत्या राज्यात आहे जास्त? उत्तर प्रदेश या राज्यात. लक्षात ठेवा. देशात पशुधनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे पशुधनाच्या बाबतीत देशात. परंतु पशुधनाच्या घनतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक लागतो. घनतेच्या बाबतीत हा प्रथम क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. हे पण लक्षात ठेवा. पशु व्यवसायाचे शेती विकासात महत्त्व. बघा काय काय महत्त्व आहे पशु व्यवसायाचे शेती विकासात. तर शेतीची मशागत, शेणखत, वाहतूक सेवा, पर्यावरण संरक्षण म्हणजे गोबर गॅसमुळे, गोमूत्र, कीटकनाशक इत्यादी सर्व विकासात त्यांचे महत्त्व आहे. पशुधनाचे अर्थव्यवस्थेत महत्त्व बघा. दुग्धोत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडते. मांस, लोकर, कातडी, शेणखत, वाहतूक, शेतीची मशागत इत्यादी सर्व हे लक्षात ठेवा. चला तर नेक्स्ट बघा. गाईच्या जाती बघा. दुधासाठी उपयुक्त अशा गाईच्या जाती बघा. लाल सिंधी, साहिवाल, गीर, राठी ह्या दुधासाठी उपयुक्त अशा गाईच्या जाती आहेत. लाल सिंधी, साहिवाल, गीर आणि राठी. ओढकामासाठी बघा 2 नंबर. ओढकामासाठी खिल्लार, अमृतमहल, गवळाऊ, डांगी आणि नागोर ह्या उपयुक्त जाती आहे. दुहेरी उद्देशासाठी बघा थारपारकर, देवणी, काँग्रेस आणि हरियाणी. लक्षात ठेवा. चला तर त्यांचे गायीच्या जाती, मूळ स्थान, वार्षिक दुग्धोत्पादन, फॅट्स आणि उपयुक्तता. तर बघा खिल्लार ही जात महत्त्वाची आहे. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर भागात आढळते. मूळ स्थान आहे तिचे आणि वार्षिक दुग्धोत्पादन 550 किलो आहे. ओढकामासाठी उपयुक्त आहे. लक्षात ठेवा. लाल सिंधी,
सिंध बलुचिस्तानमध्ये आहे. 1400 किलो म्हणजे 1400 लिटर दूध मिळते. फॅटचे प्रमाण 4.6 आहे. दुधासाठी प्रसिद्ध आहे. लाल सिंधी दुधासाठी आहे. आणि गिर जंगल गुजरात काठेवाड 1450 लिटर दुधासाठी प्रसिद्ध आहे. हरियाणा पंजाब दिल्ली 1200 लिटर दुहेरी उद्देशीय म्हणजे दूध आणि बाकी कामासाठी इतर कामासाठी सुद्धा पाडली जाते. साहिवाल बघा दिल्ली उत्तर प्रदेश बिहार 1650 आणि दुधासाठी प्रसिद्ध आहे. आणि दुहेरी देवणी बघा देवणी हैदराबाद उदगीर एका वितात किती 1000 ते 1500 लिटर एवढी दूध देते आणि दुहेरी उद्देशासाठी प्रसिद्ध आहे. दुहेरी कामासाठी म्हणजे शेतीचे काम पण करते आणि दूध पण देते. दोन्ही पण कामं किंवा मांस असे 2 उद्देश ठेवून पाडल्या जाते ते. गवळाऊ बघा तर नागपूर वर्धा चंद्रपूर म्हणजे विदर्भ साईड गवळाऊ जात प्रसिद्ध आहे. गाईची एका विताला 1000 ते 1500 लिटर दूध देते. शेती आणि वाहतुकीसाठी वापरते. डांगी गाय बघा नाशिक कोकणमध्ये एका विताला 800 ते 1000 लिटर दूध देते. शेती कामासाठी उपयुक्त आहे. थारपारकर बघा सिंध प्रांत कच्छ गुजरात 1400 लिटर शेती कामासाठी उपयुक्त आहे. काँग्रेस कच्छ गुजरात मारवाड एका विताला 1500 ते 2500 लिटर आणि दुहेरी कामासाठी उपयुक्त आहे. गाईचे परदेशी जाती बघा गाईच्या परदेशी जाती बघा होल्स्टीन फ्रिजियन जर्सी ब्राऊन स्विस रेड डॅनिश. तर होल्स्टीन फ्रिजियन ही हॉलंडची आहे. 5000 लिटर दूध देते आणि फॅट आहे 3.5%. दुधासाठी उपयुक्त आहे. जर्सी बघा ब्रिटन जर्सी बेट इथली आहे आणि 3500 लिटर एवढं दुधाचे प्रमाण आहे. 5.3% फॅट आहे. दुधासाठी प्रसिद्ध आहे. ब्राऊन स्विस तर ब्राऊन स्विस ही स्वित्झर्लंड स्विस म्हणजे स्वित्झर्लंड जर्सी म्हणजे जर्सी बेट होल्स्टीन म्हणजे हॉलंड लक्षात राहते. रेड डॅनिश म्हणजे डॅनिश डेन्मार्क लक्षात ठेवा त्यांचे मूळ स्थान. दुहेरी उद्देशीय जाती आहे ह्या दोन्ही ब्राऊन स्विस आणि रेड डॅनिश. नेक्स्ट बघा म्हशीच्या जाती बघा पंढरपुरी नागपुरी जाफराबादी सुरती मुर्रा मेहसाणा. तर मूळ स्थान बघा पंढरपूर सोलापूर सांगली सातारा नागपुरी मध्य प्रदेश नागपूर जाफराबादी काठेवाड गुजरात महाराष्ट्र सुरती गुजरात महाराष्ट्र मुर्रा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश मेहसाणा गुजरात मेहसाणा. हे बघा आणि त्याचे दुधाचे प्रमाण बघा वाचून घ्या नीट. एका विताला किती दूध देते. नेक्स्ट बघा शेळीच्या जाती बघा जमनापारी बारबेरी काश्मीरी अजमेरी बीटल सुरती उस्मानाबादी संगमनेरी. ह्या झाल्या शेळीच्या जाती. आणि त्यांचे मूळ स्थान उत्तर प्रदेश जमनापारी उत्तर प्रदेशची बारबेरी उत्तर प्रदेश काश्मीर तिबेट अजमेरी राजस्थानची बीटल पंजाब सुरती गुजरात धुळे जळगाव उस्मानाबाद लातूर संगमनेरी अहमदनगर पुणे. आणि सर्व ह्या देशी जाती आहे. संगमनेरी अहमदनगर पुणे. आणि इथनं परदेशी जाती लागल्या ॲग्लो न्यूबियन सानेन टोगेनबर्ग अँगोरा अल्पाईन फिलिपिन्स बोअर शेळी ह्या सर्व परदेशी जाती आहे. ॲग्लो न्यूबियन बघा इंग्लंडची आहे. सानेन स्वित्झर्लंडची टोगेनबर्ग स्वित्झर्लंड अँगोरा तुर्कस्तान अल्पाईन फ्रान्स आशियाची आहे फिलिपाईन्स बोअर शेळी आहे दक्षिण आफ्रिका. आणि ह्या सर्व परदेशी जाती आहे आणि दुधासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा आणि नीट वाचून घ्या. बोअर शेळी दक्षिण आफ्रिकेचे मांसासाठी प्रसिद्ध आहे. तर कशासाठी प्रसिद्ध आहे. बोअर शेळी मांसासाठी प्रसिद्ध आहे आणि दक्षिण आफ्रिकेची आहे परदेशी जात आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. मेंढ्यांच्या जाती बघा देशी जाती बघा मेंढ्यांच्या नेल्लोर बेल्लारी बन्नूर मद्रास रेड छोटा नागपुरी काश्मीरी भाकरवाल मारवाडी बिकानेरी ह्या झाल्या
देशी जाती मेंढ्यांच्या. परदेशी जाती बघा, मेरिनो, रॅम्बुलेट, कॅरिडॉल, साऊथ, ब्राऊन, काराकुल. ह्या झाल्या परदेशी जाती मेंढ्यांच्या. बघा नेक्स्ट कोंबड्यांच्या जाती. कुक्कुटपालन. अंड्यांसाठी प्रसिद्ध जाती बघा, व्हाईट लेगहॉर्न, ब्लॅक मिनोर्का. ह्या अंड्यासाठी प्रसिद्ध जाती आहे. मांसासाठी प्रसिद्ध होड आयर्लंड रेड, सुसेस, कार्निश. ह्या झाल्या मांसासाठी प्रसिद्ध आहे. मांस व अंड्यांसाठी प्रसिद्ध असलं प्लायमाउथ रॉक. मांस आणि अंड्यांसाठी दोन कामासाठी प्रसिद्ध आहे. मांसासाठी पण आहे आणि अंड्यांसाठी पण आहे. अंड्यांसाठी प्रसिद्ध बघा नेक्स्ट गिरीराणी, ग्रामप्रिया, ग्रामलक्ष्मी, कलिंगा, ब्राऊन, उपकारी, कारिश्मा. ह्या झाल्या अंड्यासाठी प्रसिद्ध जाती कोंबड्यांच्या. मांसासाठी प्रसिद्ध कृषी ब्रो. ही मांसासाठी प्रसिद्ध आहे कृषी ब्रो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा अंडी व मांसासाठी प्रसिद्ध गिरिराजा, वनराजा. तर कोणत्या? गिरिराजा, वनराजा, हितकारी. ह्या अंडी आणि मांसासाठी प्रसिद्ध आहे. झुंजीसाठी बघा कोंबड्यांची झुंज, त्याच्यासाठी जाती बघा कोणत्या? तर ब्रह्मा आणि ॲसेल. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन येतात आणि आधी आलेले आहे. नेक्स्ट बघा चारा पिके. तृणधान्य चारा पिके. त्यात बघा हंगामी पिके. कोणत्या हंगामी पिके? चाराचे. मका, ज्वारी, बाजरी, ओट. तृणधान्य पिके. बहुवार्षिक पिके बघा पॅराग्रास, गिनी गवत, नेपियर, गजराज. ही झाली बहुवार्षिक पिके. द्विदल चारा पिके बघा हंगामी, चवडी, लुसर्न घास, वाल. ही झाली द्विदल चारा पिके आणि ते पण हंगामी. बहुवार्षिक पिके बघा लुसर्न घास, बरसीम, दशरथ. ही झाली बहुवार्षिक. बहुवार्षिक द्विदल झुडपे बघा. झुडपे कोणते? तसू, बाबूळ, श्रावण घास म्हणजे स्टायलो आणि गिरीपुष्प. ही झाली झुडपे बहुवार्षिक द्विदल. नेक्स्ट बघा कंदयुक्त चारा पिके कोणते? तर कंदयुक्त चारा पिके बघा रताळे, बीटरूट, गाजर. ही कंदयुक्त चारा पिके. जिरायती गवत बघा मार्वेल, कुसळी, पावना, मोशी, अंजन. ही झाली जिरायती गवत. वृक्ष बघा कोणती आहे? बाभूड, बोर, चिंच, वड. बाभूड, बोर, चिंच, वड, पिंपळ, कडुलिंब, बकान. ही झाली वृक्ष. नेक्स्ट बघा पशुखाद्यातील अन्न घटकांचे प्रमाण. पेंडमध्ये अन्न घटक किती आहे? तर 30% आहे. धान्यामध्ये 40%, कोंडामध्ये 10%, कडधान्यामध्ये 14%, युरियामध्ये 3% अन्न घटकाचे प्रमाण आहे. खनिज व जीवनसत्वेमध्ये 1% अन्न घटक आहे. मीठमध्ये 2% अन्न घटक. हे प्रमाण लक्षात ठेवा पशुखाद्यातील अन्न घटकांचे. याच्यावर क्वेश्चन येतो प्रमाणावर. बघा नेक्स्ट आणि कडधान्यामध्ये 14% असतो. दुग्ध व्यवसाय बघा दुग्ध उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे. तर दुग्ध उत्पादनात भारताच्या जगात प्रथम क्रमांक आहे. भारताचे दुग्ध उत्पादन 94.5 दशलक्ष टन आहे इतके आहे. जागतिक दुग्ध उत्पादनात 584 दशलक्ष टन इतके आहे. भारताची दुधाची उत्पादकता इतर देशाच्या तुलनेत कमी आहे. एका दुभत्या जनावरापासून दररोज सरासरी 2.5 किलो म्हणजेच लिटर दूध मिळते. देशी गाय किती देते? तर 1 लिटर 89 मिली. संकरित गाय देते 6 लिटर 46 मिली. भारतातील एकूण दूध उत्पादनापैकी 3.35% दूध उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राचा देशात दुग्ध उत्पादनात 6वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा देशात दुग्ध उत्पादनात 6वा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 35.85 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. संपूर्ण दुभत्या काळात भारतीय गायीपासून सरासरी 732 किलो दूध मिळते. चीनमध्ये 1600 लिटर. दरडोई दूध उपलब्धता 245 ग्राम प्रतिदिन आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. भारतात दरडोई दूध उपलब्धता 245 ग्राम प्रतिदिन आहे. ही संख्या काही कमी जास्त होऊ शकते, त्याच्यामुळे अंदाजे एवढे लक्षात ठेवा. तिथे जे ऑप्शन ज्यानुसार दिलं आहे त्यानुसार ॲन्सर टिक करायचं.
नेक्स्ट बघा, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनुसार दरडोई दूध उपलब्धता 280 ग्रॅम प्रतिदिनी असली पाहिजे. भारतात दरडोई दुधाचा वापर पंजाबमध्ये सर्वात जास्त आहे. पैसे ती खेळून राहिले. तू पण खेळणार. कोणचं बोलून कुठला ना आपला बोलून पिन लावून कुठे गेलती का? हे काय अवतारासारखं घेत खोसून वाढता. काय वर 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 कुठं फिरून राहिली असतीस? कोण शाळेच्या घरी जात पण नाही का? ते सुटलं घाबरती. गेली कुठं गेली पण तर बघा, दरडोई उपलब्धता किती आहे? 280 ग्रॅम प्रतिदिनी असली पाहिजे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनुसार. भारतीय दरडोई दुधाचा वापर पंजाबमध्ये सर्वात जास्त आहे. तर कुठे आहे? पंजाबमध्ये. दुधात सरासरी स्निग्ध पदार्थातील द्रव स्थितीतील जीवनसत्वे कोणते आहे? तर ए, डी, ई, के हे द्रव स्थितीतील जीवनसत्वे. लक्षात ठेवा क्वेश्चन. दुधात असणारी पाण्यात द्राव्य स्वरूपातील जीवनसत्वे कोणते आहे? तर बी आणि सी आहे. हा पण लक्षात ठेवा, पण महत्त्वाचा आहे. दुधातील वनस्पतीजन्य प्रथिने कोणते आहे? तर केसिन, लॅक्टोअल्ब्युमिन, लॅक्टोग्लोब्युलिन. लक्षात ठेवा हे नावं. दुधामध्ये केसिन प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक 80% असते. तर किती असते? 80% असते. गाईच्या दुधात केसिनचे प्रमाण 2.65%. तर म्हशीच्या दुधात 3% असते. बघा, लक्षात ठेवा, गाईच्या दुधात केसिनचे प्रमाण 2.65% आणि म्हशीच्या दुधात 3% असते. गाईच्या दुधास कॅरोटीनमुळे पिवळसर रंग येतो. तर गाईच्या दुधास कशामुळे पिवळसर रंग येतो? लक्षात ठेवा, कॅरोटीनमुळे येतो पिवळसर रंग गाईच्या दुधास. कॅरोटीनच्या अभावी म्हशीच्या दुधास पांढरा रंग येतो, म्हणजे म्हशीच्या दुधात कॅरोटीन राहत नाही, त्याच्यामुळे म्हशीच्या दुधाचा रंग हा पांढरा असतो. गाईच्या दुधाची आम्लता 0.13 ते 0.14% असते. गाईच्या दुधाची आम्लता. तर म्हशीच्या दुधाची आम्लता 0.14 ते 0.15 असते. लक्षात ठेवा, दुधाचा सम म्हणजेच pH 6.4 ते 6.8 असतो. 6.4 ते 6.8 हा दुधाचा सम असतो. गाईच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व 1.028 ते 1.032 आणि म्हशीच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व 1.030 ते 1.034 एवढे असते. लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दे. दुधाचा उत्कलन बिंदू 100.2 अंश सेल्सिअस ते 101 अंश सेल्सिअस असतो. दुधाचा गोठण बिंदू 0.547 अंश सेल्सिअस ते 0.549 अंश सेल्सिअस एवढा दुधाचा गोठण बिंदू आहे. महाराष्ट्रातील दुग्धोत्पादनातील वाटा पश्चिम महाराष्ट्रात 52%, नाशिक विभाग 30%, विदर्भात 7%, मराठवाड्यात 10%, कोकण 1% एवढा महाराष्ट्रातील दुग्धोत्पादनातील वाटा आहे. लक्षात ठेवा, भारताच्या दुग्धजन्य पदार्थाच्या एकूण निर्यातीत 80% वाटा गुजरातचा आहे. 80% वाटा हा गुजरात राज्याचा आहे. कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा आहे. सोफिट हे गोदरेज कंपनीचे सोया दूध आहे. तर बघा, सोफिट हे काय आहे? तर
सोया दूध आहे आणि कोणत्या कंपनीचे आहे तर गोदरेज या कंपनीचे आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सेंद्रिय दुधाची भारतातील पहिली डेअरी पंजाबमध्ये आहे. तर सेंद्रिय दूध भारतातील पहिली डेअरी कुठे आहे तर पंजाबमध्ये आहे, लक्षात ठेवा. पण महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. गाईच्या दुधात पाणी किती असते तर 87.2%, फॅट 4.9%, प्रथिने 3.2%, शर्करा 4.6% आणि राख 0.75%. म्हशीच्या दुधात 84.1% पाणी असते. तर बघा असे क्वेश्चन विचारतात. म्हशीच्या दुधात पाण्याचे प्रमाण, फॅटचे प्रमाण, प्रथिनांचे प्रमाण, शर्करेचे प्रमाण. शेळीच्या, मेंढीच्या, मानवाच्या दुधात बघा पाण्याचे प्रमाण किती असते 87.4%, म्हणजे म्हशी गाईपेक्षा सुद्धा जास्त असते. फॅटचे प्रमाण 3.5%, प्रथिने 2%, शर्करा 6.8% आणि राख 0.25. लक्षात ठेवा. नीट वाचून घ्या व्हिडिओ थांबून. नेक्स्ट बघा दुग्धजन्य पदार्थ. आटवलेले पदार्थ कोणते आहे तर बासुंदी, रबडी, खवा हे आटवलेले पदार्थ आहे. आटवलेल्या दुधापासून बनवलेले, आंबवलेल्या दुधापासून बनवलेले पदार्थ कोणते म्हणजेच आंबट, चक्का, श्रीखंड, गोड दही. साकाळलेले पदार्थ कोणते म्हणजेच छन्ना बांधून, छन्ना आणि पनीर हे साकाळलेले पदार्थ आहे. आणि नेक्स्ट काय गोठवलेले पदार्थ कोणते तर कुल्फी, आईस्क्रीम हे गोठवलेले पदार्थ आहे. लक्षात ठेवा. दुग्धजन्य पदार्थांनी त्यापासून काय का बनवते तर आटवलेले पदार्थापासून आंबवलेले पदार्थ, साकाळलेले पदार्थ आणि गोठवलेले पदार्थ. लक्षात ठेवा. हे आपलं पशुसंवर्धन विभागाचं सर्व लेक्चर इथे कंप्लीट झालं आहे. पशु विभागाचं त्यात सर्वच घेतलं आहे आपण. तर महत्त्वाचं लेक्चर होतं हे. नीट वाचा. एकाच लेक्चरमध्ये सर्व कवर करून टाकलं आहे तुमचं, जाती वगैरे सर्वच पशुसंवर्धनचं कंप्लीट. नेक्स्ट लेक्चर आपण दुसरं घेऊ. नीट वाचा आणि लक्ष देऊन वाचा आणि लेक्चर शेवटपर्यंत वाचा. चला तर थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.